आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। दिवा शहर में डंपिंग ग्राउंड को बंद करने की घोषणा की गई। हालांकि महानगर पालिका के कचरा डंपर द्वारा इस स्थान पर कचरा डाले जाने की घटनाएं कभी कभी होती रहती हैं और महाराष्ट्र नवनिर्माण सेना के प्रभाग अध्यक्ष प्रकाश पाटिल ने इसका कड़ा विरोध किया है। प्रकाश पाटिल ने दिवा डंपिंग ग्राउंड पर कचरा डालने आए वाहनों को रोक दिया, कचरा ले जाने वाले डंपरों की हवा निकाल दी तथा एक कचरा ले जाने वाले डंपर की हेडलाइट तोड़ दी और कड़े विरोध की चेतावनी दी। मनसे के समग्र आक्रामक रुख के कारण कचरा डंपिंग मुद्दा फिर से भड़कने के संकेत हैं। दीवा से सारापुरी की रिपोर्ट। जय महाराष्ट्र। मी प्रकाश पाटील। काही बरेच दिवस झाले आम्ही तुम्ही बघत असाल की दिव्यामध्ये डंपिंगचा अनधिकृतपणे डंपिंग चालू आहे। त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन सुद्धा खूप केलेले आहेत। आता त्यांना एक 15 तारखेला जर डंपिंग बंद झाली नाही तर आम्ही मनसे पद्धतीने डंपिंग कशी बंद माहिती आहे। काल मुंबऱ्यात जे काही झालं डंपिंगच्या गाड्या अडवल्या गेल्या, त्यामुळे आज या डंपिंगच्या गाड्या तुम्ही बघू शकाल, या गाड्या दिवा मार्गे त्यांनी डंपिंग आणल्या। तर तेवढ्याच आमच्या निदर्शनात येऊन या गाड्या आम्हाला भेटल्या। तर या सर्व तुमच्या माध्यमातून मी तुम्हाला एकच सांगेन, आणि जे कोणी या डंपिंग चालवण्याचे जे झाले आपले दिव्यातील स्थानिक आमदार किंवा खासदार, या लोकांना पुरेपूर पाठिंबा या डंपिंगसाठी आहे। हे सर्व या आताच्या माहोलवरून आम्हाला दिसून येतोय। पण आता मी त्यांना एकच सांगेन, यापुढे दिव्यामध्ये एकही कचऱ्याची गाडी आली आणि 15 तारखेनंतर एक जरी कचऱ्याची गाडी आम्हाला चुवा मार्गे जरी आली तर आता मी फक्त तुम्हाला एक डेमो दाखवणार, नंतर सर्व गाड्या आम्ही जाळू आणि त्या चुवा ब्रिजमधूनच खाली फेकू, आणि आता त्या गाड्या आम्ही येऊ देणार नाही। जय महाराष्ट्र।